नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीएससी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण कव्हर करत आहोत जानेवारी 2024 ते जून 2024 मधील राष्ट्रीय घडामोडी एमसीक्यू फॉर्मॅटमध्ये. ह्याच्यामध्ये एक आर्टिकल, त्याच्यावरचे जितके काही प्रश्न बनू शकतात ते आपण ह्या आर्टिकलच्या संबंधामध्ये आपण बनवतोय, जेणेकरून आपली रिव्हिजन जी आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर करंट अफेअरचा सिलेबस जो आहे तो आपला क्लिअर आउट व्हावा. त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर आता सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न काय, सुंगल बोगद्याचे खोदकाम कोणत्या संस्थेने पूर्ण केलेलं आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे सीमा रस्ता संघटना, म्हणजेच BRO. तर या सीमा रस्ता संघटनेनं या सुंगल बोगद्याचं खोदकाम जे आहे हे पूर्ण केलेलं आहे. तर सीमा रस्ता संघटना म्हणजे BRO म्हणजे काय, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, यांनी सुंगल बोगद्याचं खोदकाम जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. BRO भारताच्या सीमावर्ती भागामध्ये रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी ओळखले जातात. तर निश्चितपणे लक्षात ठेवायचं आहे. नंतर, सुंगल बोगदा कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे NH 122A. लक्षात ठेवा, हा सुंगल बोगदा जो आहे हा NH 122A या राष्ट्रीय महामार्गावरती स्थित आहे. सुंगल बोगदा जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर NH 122A स्थित आहे, जो गोल्डन आर्क रोड म्हणूनही ओळखला जातो. तर याला गोल्डन आर्क रोड म्हणून देखील याला ओळखलं जातं. ह्या ज्याला सुंगल बोगद्याला, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला आहे. म्हणजे जम्मू पूंछ राष्ट्रीय मार्ग जो NH 122A जो आहे याला गोल्डन आर्क रोड देखील ओळखलं जातं. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही मेन म्हणजे लक्षात ठेवा याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, सुंगल बोगद्याची लांबी ही किती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 2.79 किलोमीटर. तर या सुंगल बोगद्याची जी लांबी आहे ती आहे 2.79 किलोमीटर एवढी आहे. तर सुंगल बोगदा जो आहे हा 2.79 किलोमीटर लांबीचा आहे, जो अखनूर आणि पूंछ या दोन ठिकाणांना जोडतो. ठीक आहे, जो अखनूर आणि पूंछ या दोन ठिकाणांना जोडतो. आणि सुंगल बोगद्याची लांबी किती आहे? 2.79 किलोमीटर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सुंगल बोगदा कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे अखनूर आणि पूंछ. तर सुंगल बोगदा जम्मू पूंछ राष्ट्रीय महामार्गावर स्थित असून अखनूर आणि पूंछ या दोन ठिकाणांना जोडण्याचं काम हा सुंगल बोगदा करतो. तर निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, NH 122A वर बांधकामाधीन असलेल्या बोगद्यांपैकी सर्वात लहान बोगदा कोणता आहे? आता सुंदर बोगदा तर आहेच, पण याच्या खेरीज बांधकामाधीन असलेल्या बोगद्यांपैकी सर्वात लहान बोगदा कोणता आहे, जो की NH 122A वरती आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे कांडी बोगदा. तर याचं उत्तर काय? कांडी बोगदा. तर कांडी बोगदा जो आहे हा 260 मीटर लांबीचा आहे, जो NH 122A वरील बांधकामाधीन बोगद्यांपैकी सर्वात लहान आहे. तर लक्षात ठेवा, कांडी बोगदा जो आहे तो सुद्धा या NH 122A वरती आहे. ठीक आहे, जो की 260 मीटर लांबीचा आहे. पुढचा प्रश्न आहे, सुंगल बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाल्याची तारीख कोणती आहे? तर याचं उत्तर आहे 14 मे 2024. तर सुंदर बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाल्याची तारीख आहे 14 मे 2024. सुंदर बोगद्याचे खोदकाम 14 मे 2024 रोजी पूर्ण झाले, जो की एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तर कधी पूर्ण झाला? 14 मे 2024 ला पूर्ण झाला, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महामार्ग 122A ला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचं करेक्ट उत्तर आहे गोल्डन आर्क रोड. तर राष्ट्रीय महामार्ग 122A ला गोल्डन आर्क रोड या नावाने देखील ओळखलं जातं, ज्यावर जो आहे हा सुंगल बोगदा जो आहे हा स्थित आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय महामार्ग 122A गोल्डन आर्क रोड. निश्चितपणे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, NH 122A वर बांधकामाधीन कोणता बोगदा 700 मीटर लांबीचा आहे? म्हणजे बांधकामाधीन आहे असं कोणता बोगदा NH 122A वरती जो की 700 मीटर लांबीचा आहे? तर याचं उत्तर आहे नौशेरा बोगदा. काय आहे? नौशेरा बोगदा. तर नौशेरा बोगदा हा 700 मीटर लांबीचा आहे, जो NH 122A वरती बांधकामाधीन बोगद्यांपैकी एक आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सुंगल बोगदा कोणत्या दोन ठिकाणांना जोडतो? तर याचं करेक्ट उत्तर आहे अखनूर आणि पूंछ. तर सुंगल बोगदा जो आहे तो अखनूर आणि पूंछ यांना जोडतो, जो जम्मू आणि पूंछ राष्ट्रीय महामार्गावरती स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे, NH 122A वर बांधकामाधीन भिंबरगली बोगद्याची लांबी ही किती आहे? आता हा बांधकामाधीनच आहे हा सुद्धा बोगदा, जो याचं नाव आहे भिंबरगली. तर याची लांबी किती आहे? तर याची लांबी आहे 1.1 किलोमीटर. तर भिंबरगली बोगदा NH 122A वर स्थित असून त्याची लांबी 1.1 किलोमीटर एवढी आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान बांधकामाधीन बोगदा NH 122A वर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे कांडी बोगदा. ठीक आहे, तर सर्वात लहान बांधकामाधीन NH 122A वरती जो बोगदा आहे त्याचं नाव आहे कांडी बोगदा.
NH 122A वर कांडी बोगदा 260 मीटर लांबीचा असून सर्वात लहान बांधकामाधीन तो बोगदा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हा सुंगल बोगद्यावरची महत्त्वाचे जे आहेत ते प्रश्न आहेत. निश्चितपणे तुम्ही सगळे एकदा व्हिडिओ रिवाइज करून ऐका, म्हणजे तुमचा डायरेक्टली सुंगल बोगदा जो आहे तो क्लिअर आउट होऊन जाईल. ठीक आहे, ज्यांना जीके टुडेच्या PDF मराठीमध्ये हवे असतील त्यांना लिहायची लिंक जी आहे जीके टुडेच्या PDFची ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कॉमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे. निश्चितपणे तुम्ही जाऊन सगळ्या PDF घ्या, फार महत्त्वाचे PDF आहेत, करंट अफेअर्ससाठी चांगला महत्त्वाचा सोर्स आहे. ओके, त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला जे आहे ते लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.